नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग, प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। तुम्हाला हे नवीन वर्ष माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून सुख समृद्धीचे, भरभराटीचे व आनंदाचे जावो ही ईश्वर चरणी मी प्रार्थना करते। आज नवीन वर्ष आहे, पाडवा, तर म्हटलं चला आज नवीन वर्षाची सुरुवात आपण गोडाने करूया। आणि मी म्हटलं चला मग आता आपण रेसिपी पण करूया। तर आता मी काय रेसिपी करणार आहे गोड ते मी तुम्हाला दाखवणारच आहे। जे माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला तिथे ना एक बेल येते, त्या बेलवर प्रेस करा, म्हणजे कसं मी जे व्हिडिओ बनवेल ना ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। रेसिपी आवडली तर लाईक करत जा, म्हणजे आम्हाला कसं लाईक केलं ना आणि कमेंट केली की मग आणखीन उत्साह येतो करण्याचा। आणि आता मी काय रेसिपी करणार आहे ते मी तुम्हाला दाखवते। चला मग आता आपण बघूया काय बनवणार आहे मी ते। नवीन वर्षाची सुरुवात आपल्याला गोडाच्या पदार्थाने करायची आहे ना, तर मी आज करणार आहे बासुंदी। पहिल्यांदाच करणार आहे, याआधी कधी मी बासुंदी केलेली नाहीये, म्हणजे यूट्यूबवर मी कधी व्हिडिओ अपलोड केलेला नाहीये। इथे पाहू शकता तुम्ही, इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। हे दूध गाईचं दूध आहे, तुम्ही म्हशीचं दूध घेऊ शकता। म्हशीचं दूध कसं जाड असतं ना, त्याच्यावरती मग साय पण असते, कारण आपल्याला हे आटवायचं आहे। हे गाईचं दूध आहे, 1 लिटर घेतलेलं आहे। इथे पाहू शकता तुम्ही चारोळी घेतलेली आहे 10 ग्रॅम। आणि हे बघा थोडीशी वेलची घेतली आहे, आपल्याला ना वेलचीची पावडर बनवायची आहे। इथे बदाम घेतलेले आहेत। तुम्हाला जायफळ आवडत असेल तरच तुम्ही घ्या, जायफळ मला आवडतं म्हणून मी इथे घेतलेलं आहे। पिस्ता आहे, काजू आहेत आणि साखर। चला तर मग आपण आता सुरुवात करूया। हे बघा इथे गॅस पेटवते, याच्यावरती मी टोप घेतलाय। पहिले ना टोपामध्ये थोडंसं ना आपण पाणी टाकून घेऊया, म्हणजे कसं आपलं दूध फाटणार नाही। हे बघा इथे आता मी टोप गरम करायला ठेवलंय आणि त्यामध्ये आपल्याला हे दूध ओतून घ्यायचंय। इथे मी सुरुवातीला गॅस आहे ना मोठा केलेला आहे, तास ठेवायचा आणि ना असं दूध हलवत राहायचं, म्हणजे कसं खाली ते लागत नाही। आपल्याला दूध आटवायला जवळजवळ 30 ते 35 मिनिट लागतील, कारण आपण मंद आता मी फास्ट केलेला आहे, पण त्याला उकळी आल्यानंतर दुधाला उकळी आल्यानंतर मी गॅस मंद याच्यावरच आटून घ्यायचं आहे आणि असं मध्ये मध्ये हलवत राहायचं। आता जर मी बघा इथे आता गॅस फास्ट केला आणि जर मी असं बाजूला झाले तर ते दूध वरती येईल ना, त्यासाठी तेवढं एक लक्ष ठेवायचं। हे बघा आपलं दूध आता ना उकळलंय, वरती आलंय। आपण आता गॅस कमी करूया। हे बघा गॅस आता कमी करायचा आणि मध्ये मध्ये असं ना हलवत राहायचं, नाहीतर दूध कसं खाली लागू शकतं नाही का, आणि मग तो करपटलेला वगैरे असं वास येतो नाही का मग। तर आता हे आपलं दूध आटेपर्यंत आपण काय करायचं, अर्ध दूध आटेपर्यंत तोपर्यंत आपण काय करायचं। आता हे बघा इथे याची आहेत ना आपण तयारी करून घेऊया। ही वेलची आणि जायफळ ह्याची पावडर करून घ्यायची आहे। तुम्हाला ना मी एक टिप देते बघा, म्हणजे आपण कसं तयारी करत असताना दूध कसं वरती वगैरे जाण्याची शक्यता असते ना, मग काय करायचं त्याच्यामध्ये चमचा वगैरे असं ठेवून द्यायचं, म्हणजे दूध वरती येत नाही। इथे आहे ना हे जायफळ असं ना ह्याच्यावरती असं किसायचं। तुम्हाला जायफळ आवडत असेल तरच तुम्ही घ्या बरं का। हे बघा अशी पावडर आपल्याला ना करून घ्यायचं आहे। बघा हे बघा साधारण दूध आपलं ना आता आटायला येत चाललेलं आहे। आपण यामध्ये काय करूया, थोडंसं ना केसर घालूया। केसर तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरी चालेल, पण केसरमुळे काय होतं चांगला ना बासुंदीला असा केशरी ना असं रंग येतो। हे बघा आपण केसर टाकलं तर आपल्या दुधाचा कलर पण आता कसा केसरी व्हायला आलाय नाही का, आणि दूध आता आपलं इथपर्यंत होतं बघा। आता हे आटत आलंय, तर त्यामध्ये आपण ना हे काजू, बदाम, पिस्ता, आता हे कितपत घालायचं तुमच्या आवडीवरती आहे, तुम्हाला जेवढं आवडतं त्या प्रमाणामध्ये तुम्ही घाला। चारोळी, थोडी चारोळी नंतर आपण घालूया।
आणि त्यामध्ये साखर. आता साखर तुम्हाला किती गोड लागतं त्या प्रमाणात तुम्ही घाला. इथे मी अर्धी वाटी घालते, लागली तर परत घेता येईल आपल्याला. साखर आता इथे मी दुधाच्या अंदाजाने साखर घेतलेली आहे, अर्धी वाटी यामध्ये मी घातले. आता तुमचं दूध कितपत आहे त्या प्रमाणामध्ये आणि तुम्हाला किती गोड आवडतं खायला त्या प्रमाणात तुम्ही इथे साखर घेऊ शकता. आता बघा, आता पुन्हा आपल्याला हे असं मंद आचेवरती असं ढवळत राहायचं. हे बघा दूध आता ना आपलं कसं आटत आलेलं आहे. आपल्याला आणखी थोडं घट्ट करायचं आहे, अजून हे पातळ आहे. तरी आपल्याला 10 मिनिट तरी हे दूध आता उकळून घ्यायचं आहे. हे बघा, आणि असं फिरवत राहायचं. आणि इथे तुम्ही पाहू शकता आपलं दूध कसं आता आटत आलेलं आहे. हे बघा, इथे साईडला असं कडेला ना ते साय अशी जमा होते नाही का, तर हे असं साईडचं कडेचं ना काढून घ्यायचं. कारण कसं आपण ज्या वेळेला बासुंदी खातो ना त्यावेळेला त्याच्यामध्ये असं दाणेदारपणा तोंडामध्ये येतो ना, तर छान लागतो. हे बघा, काय आपण यामध्ये साखर टाकली ना, साखर टाकल्यानंतर कसं साखरेचं पाणी होतं, साखरेचं पाणी होतं म्हणून मग हे ना पातळ झालेलं आहे. आपल्याला अजून ते 5 ते 10 मिनिट तरी अजून हे आपल्याला आटून घ्यायचं आहे दूध. आता आपण यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स टाकलेले होते नाही का, ते आता चांगले शिजलेले आहेत. आता आपण यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर ही वेलची पूड आहे, तुम्हाला आवडत असेल वेलची पूड तर तुम्ही घाला, छान स्वाद येतो. जायफळमुळे पण कसं स्वाद छान येतो. हे बघा, आणखी 5 मिनिट चांगलं असं ढवळत राहूया आणि आपली कशी बासुंदी मग तयार. आता कसं आहे इथे तुम्ही पाहू शकता, हे बघा इथे पाहू शकता आपली छान अशी सुंदर अशी हे बघा बासुंदी तयार झाली आहे. बघा, हे बघा, आहे ना. हे बघा, अशा पद्धतीमध्ये आपली बासुंदी तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्कीच खा. आणि ह्या नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. एकदम सुंदर झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि नंतर मला कमेंट करून सांगा. मी हा गोडाचा पदार्थ म्हणजे असं बासुंदी फर्स्ट टाइमच केलाय आणि पहिलाच व्हिडिओ आहे माझा हा. पहिला म्हणजे गोडाचा पहिला व्हिडिओ आहे हा. तर लाईक करायला कंजूसी करू नका हा. धन्यवाद.